आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत. घटक 4 अपूर्णांक. त्यातील 1 नंबर अपूर्णांकाचे वाचन व लेखन. पहा इथे अपूर्णांकात रेषेच्या वरील संख्येला अंश व रेषेच्या खालील संख्येला छेद म्हणतात. उदाहरणार्थ पहा, याप्रमाणे अपूर्णांक असतो. आडवी रेषा, त्याच्यावरती एक अंक लिहिलेला असतो आणि खाली एक अंक लिहिलेला असतो. अशा संख्येला अपूर्णांक असे म्हणतात. आता या अपूर्णांकामध्ये या अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं तर 5/4 असे करावे. 5/4 असं या अपूर्णांकाचं वाचन करायचं आहे आणि याप्रमाणे इतर अपूर्णांक वाचायचे आहेत. या अपूर्णांकाचं हे अक्षरी लेखन आहे. व्यवसायामध्ये प्रश्न 1, 7/5 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? पहा, 7 म्हणजे वरती 7, छेद 5 म्हणजे खाली 5, छेद म्हणजे खाली, अंश म्हणजे वरती. पहा, 7 आणि छेद 5 खाली. पर्याय दुसरा. प्रश्न 2, 10/9 हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल? बघा, अंश म्हणजे वरती, 10 म्हणजे 10 वरती, छेद 9 खाली. पहा, 10/9 पर्याय दुसरा. प्रश्न 3, पहा, 8/14 या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे करावे? पहा, आता हा अपूर्णांक कसा वाचायचा आहे? जो अंक वरती आहे तो अंश असतो, 8 आणि जो खाली आहे तो छेद 14, 8/14. पहा, कुठं पर्याय आहे? पर्याय तिसरा, 8/14. पुढील प्रश्न 4, 3 म्हणजे 3 वरती, अंश म्हणजे वरती, 3 छेद 11 खाली. पहा, कुठे पर्याय तिसरा, 3/11. प्रश्न 5, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन चुकीचे आहे? पहा, अंक दिलेले आहेत, त्याच्या पुढे त्याचं अक्षरी लेखन दिलेलं आहे, पण कोणत्या अपूर्णांकाचं अक्षरी लेखन हे चुकीचं आहे तर पाहूयात. इथे पहा, 7/13 इथे बरोबर दिलेलं आहे. पहा, इथे 4/9 पण इथे 4 म्हटले का तर इथे 9 म्हटले, म्हणजे इथे वरती 9 आहेत का? नाही, म्हणून हा अपूर्णांक चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे. अक्षरी लेखन चुकीचं आहे. तिसरा पर्याय 2/8 2/8 हे वाचन बरोबर आहे, अक्षरी लेखन बरोबर आहे. आणि तर शेवटचा पर्याय पहा, हे 5 वरती आहेत म्हणून अंश, 5/10 आहे का इथे? तर इथं नाही, इथे 5 छेद म्हटले तर 5 हा छेद नाही, 5 काय आहे? अंश आहे. छेद हा नेहमी खाली असतो आणि तो आपण पुढे लिहितो, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा लिहिला गेलेला आहे. म्हणून फक्त ब आणि ड योग्य पर्याय चौथा. प्रश्न 6, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद 7 आहे? पहा, छेद म्हणजे काय तर रेषेच्या खालची संख्या, छेद म्हणजे रेषेच्या खालची संख्या 7 आहे. पहा, कुठे कुठे 7 आहे? पहा, इथे छेद 7 आहे आणि क पर्यायामध्ये सुद्धा छेद 7 आहे, इथे 7 नाही, म्हणून फक्त ब आणि क योग्य पर्याय तिसरा. प्रश्न 7, खालीलपैकी किती अपूर्णांकांचा अंश 10 पेक्षा लहान आहे? अंश म्हणजे वरची संख्या, अंश म्हणजे वरची संख्या 10 पेक्षा लहान आहे. पहा, इथे 10 पेक्षा लहान आहे अंश, इथे 10 पेक्षा मोठा आहे, इथेही मोठा आहे आणि इथेही मोठा आहे, म्हणजे फक्त या एकाच संख्येमध्ये अंश हा 10 पेक्षा लहान आहे, म्हणून पर्याय चौथा अशी एकच संख्या आहे. अपूर्णांकामधीलच दुसरा घटक आहे आकृत्यांच्या साहाय्याने अपूर्णांक दर्शवणे. पहा, आता अपूर्णांक तर आपण पाहिला आहे, अंश छेद रूपामध्ये अपूर्णांक लिहितो आपण. आणि आता जर आकृत्या जर आपल्याला दिल्या असतील, इथे याप्रमाणे जर आकृत्या दिलेल्या असतील तर त्याच्या साहाय्याने अपूर्णांक आपण कसा लिहायचा? तर इथे पाहूयात आपण, 5/7 या अपूर्णांकात 5 हा अंश आहे,
आणि 7 हा छेद आहे. म्हणजेच काय असतं तर अपूर्णांकाचा जो छेद आहे तेवढे त्या आकृतीचे भाग केलेले असतात, तेही समान भाग. काय असतात? जो छेद आहे तेवढे त्या आकृतीचे समान भाग केलेले असतात आणि त्यापैकी जो अंश आहे तेवढे भाग हे विचारात घेतलेले असतात किंवा रंगवलेले असतात किंवा आपल्याला जे दाखवायचे आहेत भाग ते भाग वरती असतात. 7 पैकी 5 भाग. 7 पैकी 5 भाग हे आपल्याला दाखवायचे असतील तर आपण 5/7 हा असा अपूर्णांक वापरतो. आपण इथे आकृत्यांच्या साहाय्याने पाहूयात. पहा इथे आधी अपूर्णांक पहा. इथं 1/4 हा जर अपूर्णांक आहे तर पहा आकृतीचे समान 4 भाग करायचे आणि त्यापैकी 1 भाग घ्यायचा, म्हणजेच 1/1/4. पहा इथे आकृतीचे 4 भाग 1 2 3 4 असे भाग केलेले आहेत. त्यापैकी 1 भाग रंगवलेला दाखवला आहे, म्हणजेच 1 भाग रंगवलेला वरती आणि एकूण किती भाग केले ते खाली 4 लिहिले. तर हा अपूर्णांक तयार झाला 1/4 आणि यालाच आपण पावभाग असं सुद्धा म्हणतो. आता इथे पहा गोल ही आकृती दिलेली आहे. त्याचे किती भाग केलेले आहेत? जेवढा छेद तेवढे त्याचे भाग केलेले आहेत. पहा समान 2 भाग केलेले आहेत. हे भाग करताना नेहमी समान भाग असायला पाहिजेत. समान 2 भाग केले, त्यापैकी 1 भाग रंगवला. पहा 2 भाग आहेत, त्या दोनामधला 1 भाग रंगवलेला आहे आणि मग त्याचा अपूर्णांक तयार झाला 1/2 म्हणजेच 1 रंगवलेला आहे 2 पैकी. आणि याचं वाचन आपण अर्धा भाग असंही याला म्हणतो. तिसरी आकृती पहा त्याचप्रमाणे 1 2 3 4 भाग केले. पहा एकूण 4 भाग, त्याच्यापैकी 3 भाग रंगवलेले आहेत. 1 2 3 रंगवलेले भाग किंवा आपल्याला जे दाखवायचे भाग आहेत ते आपण वरती लिहितो. तर याप्रमाणे आणि अशी जी आकृती असते किंवा 3 भाग जर 4 पैकी रंगवलेले असतील तर त्याला पाऊण भाग असेही आपण म्हणतो. आणि ही पूर्ण आकृती आहे. ह्या आकृतीचे भाग केलेले नाहीत म्हणून इथे छेदाच्या ठिकाणी काहीच नाही. हा अपूर्णांकच नाही, ही काय आहे? पूर्ण संख्या आहे. त्याचे भाग केले नाहीत म्हणून हा अपूर्णांक होणार नाही. ही पूर्ण संख्या आहे, याचे भाग केलेले नाहीत. पूर्ण भाग 1. व्यवसाय प्रश्न पहिला पहा. आकृती दिलेली आहे. खालील कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित हिस्सा दर्शवितो? रेखांकित हिस्सा म्हणजे रंगवलेला हिस्सा म्हणजेच रंगवलेला भाग. खालील कोणता अपूर्णांक आकृतीमधील रंगवलेला भाग दर्शवतो किंवा रेखांकित हिस्सा दर्शवतो? पहा आता एकूण किती भाग केलेले आहेत? रंगवलेले तर 2 आहेत म्हणजे अंशाच्या ठिकाणी 2 येणार आहे. पहा जे भाग रंगवलेले आहेत किंवा जे भाग आपण दर्शवलेले आहेत, बघा हिस्सा दर्शवतो किंवा जे विचारलेले आहेत ते 2 आहेत. रेखांकित म्हणजे रंगवलेले 2. आणि खाली एकूण किती समान भाग केले? 1 2 3 4 5 6 6 भाग केलेले आहेत एकूण आणि त्याच्यापैकी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजे 2/6. पर्याय दुसरा. प्रश्न 2. कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग 1/3 किमतीचा आहे? म्हणजेच 3 भाग करून त्यातला 1 भाग रंगवलेला आहे. 3 भाग कसे पाहिजेत? समान 3 भाग करून त्यातला 1 भाग रंगवलेला हवा. इथे पहा त्रिकोणाची आकृती आली आहे. 1 2 3 भाग केलेले आहेत, त्यातला 1 भाग रंगवलेला आहे. परंतु हे जे त्रिकोणाचे भाग केले आहेत तर ते समान केलेले नाहीत म्हणून हा अपूर्णांक होणार नाही. अपूर्णांक जर आपल्याला लिहायचा असेल तर त्या आकृतीचे समान भाग होणं गरजेचं आहे. इथे आकृतीचे 3 भाग तर केलेलेच नाहीत. इथे आकृतीचे 1 2 3 भाग केलेत परंतु समान नाही. एक अगदी छोटा, एक मोठा आणि एक त्याच्यापेक्षाही मोठा असे भाग चालत नाहीत. इथे पाहूयात. इथे पहा आकृतीचे 1 2 3 तीनही चौकोन हे सारख्या मापाचे आहेत आणि त्याच्यापैकी 1 भाग रंगवलेलाही आहे. पहा म्हणजेच 1/3 हा पूर्णांक ह्या आकृतीच्या साहाय्याने आपण लिहू शकतो. आकृती दिलेली आहे. आकृतीचा कितवा हिस्सा रेखांकित केला आहे? कितवा हिस्सा म्हणजे भाग, कितवा भाग रेखांकित म्हणजेच रंगवलेला आहे.
पहा कितवा भाग रंगवलेला आहे, 1, 2 आणि 3 भाग. आणि जो रंगवलेला भाग आहे तो आपण अंशाच्या ठिकाणी वरती लिहित असतो. पहा 1, 2, 3 भाग रंगवलेले आहेत. आणि एकूण किती भाग केलेले आहेत ते आपण खाली लिहितो. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे एकूण 8 भाग केले आहेत आणि त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय तिसरा, 3/8. प्रश्न 4. इथे आकृती दिलेली आहे. पहा समान भाग सुद्धा करून दिलेले आहेत, परंतु त्यातला एकही भाग रेखांकित केलेला नाही किंवा रंगवलेला नाही. आता प्रश्न वाचूयात. आकृतीतून 5/8 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी आकृतीचे किती भाग रेखांकित करावे लागतील. पहा जो भाग रेखांकित असतो तो आपण अंशाच्या ठिकाणी म्हणजे रेषेच्या वरती लिहित असतो. मग पहा इथे अंशाच्या वरती कोणती संख्या आहे, एकूण 8 भाग केलेले आहेत, त्याच्यापैकी 5 भाग आपल्याला रंगवायचे आहेत. तर पहा किती भाग रेखांकित करावे लागतील, तर जी वरची संख्या आहे तेवढे भाग म्हणजेच 5 भाग इथे रेखांकित करावे लागतील या दिलेल्या आकृतीमध्ये. प्रश्न 5. आकृती दिलेली आहे, समान भाग सुद्धा करून दिलेले आहेत, त्यातले काही भाग रंगवलेले आहेत, काही भाग नाही रंगवलेले. पहा प्रश्न. आकृतीतील रेखांकित नसलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो. पहा आता इथे लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. रेखांकित असलेला विचारलेलं नाही, तर रेखांकित नसलेला म्हणजे कोणता भाग नाही रंगवलेला ते विचारलेलं आहे. पहा मग कोणता नाही रंगवलेला, तर 1, 2, 3, 4 भाग रंगवलेले नाहीत. कितीपैकी, तर एकूण भाग किती आहेत, 6 भाग आहेत. 6 भागांपैकी 4 भाग रंगवलेले नाहीत. रेखांकित नसलेला अपूर्णांक विचारलेला आहे म्हणून ह्या पद्धतीने. आणि रेखांकित केलेला भाग विचारला असतं तर 2/6 असं उत्तर आलं असतं. इथे बघा चुकून मुलं रेखांकित केलेलाच अपूर्णांक लिहितात, इथे रेखांकित नसलेला विचारले म्हणून 4/6 पर्याय तिसरा. प्रश्न 6. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा रेखांकित भाग, रेखांकित म्हणजे रंगवलेला भाग, 1/4 हा अपूर्णांक दर्शवतो. म्हणजे 4 भाग केलेले आहेत, त्यापैकी 1 भाग रंगवलेला आहे. पहा असं कोणत्या आकृतीमध्ये आहे ते पहा. 1, 2, 3, 4 भाग केलेत, ते खाली लिहिले, त्यापैकी 1 भाग रंगवलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला सापडलेला आहे 4 पैकी 1 भाग म्हणजेच 1/4. इथे पहा 4 भाग केलेत परंतु 2 भाग रंगवलेले आहेत म्हणून हा पर्याय नाही. इथे 4 भाग केलेले आहेत परंतु त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत म्हणून हाही पर्याय नाही. आणि इथे फक्त 2च भाग केलेले आहेत. याचा अपूर्णांक पहा, आपण सर्वच अपूर्णांक जर लिहून घेतले तर इथे पहा किती भाग रंगवलेले आहेत, 2. 4 पैकी एकूण भाग 4. इथे किती रंगवलेले आहेत, 3 भाग रेखांकित केलेले आहेत 4 भागांपैकी. आणि इथे 1 भाग रेखांकित केलेला आहे 2 भागांपैकी. म्हणजे आपल्याला 1/4 हा अपूर्णांक कुठे मिळाला, पर्याय अ, म्हणून फक्त अ योग्य. प्रश्न 7. पुढीलपैकी कोणत्या आकृतीचा 1/2 भाग न रंगवलेला आहे. म्हणजे एकूण 2 भाग करायचे, त्याच्यापैकी 1 भाग न रंगवलेला इथं विचारलेला आहे. पहा इथे 2 भाग केलेले आहेत, त्यापैकी न रंगवलेला 1 भाग आहे, एकूण भाग 2. इथे पहा एकूण भाग किती केलेले आहेत, 4 पैकी 1 भाग न रंगवलेला आहे. इथे सुद्धा एकूण किती भाग केलेले आहेत. पहा इथे जर विचार केला तर हे दोन्ही भाग जर एकत्र पकडले तर हा अर्धा आणि अर्धा म्हणजे असे जर 2 भाग हे जर पकडले तर त्यातला 1 भाग रंगवलेला आहे. हा पूर्ण जर एक बॉक्स जर पकडला तर आणि हा एक बॉक्स, तर असे 2 भाग केलेले आहेत. उभे जर त्याचे भाग पाडले तर 2 भाग आहेत एकूण आणि त्यापैकी 1 भाग न रंगवलेला आहे. इथे पर्याय ड. एकूण 4 भाग केलेले आहेत, त्यातील न रंगवलेले भाग 3 आहेत. म्हणून आपल्याला न रंगवलेला भाग म्हणजेच 1/2 हे कुठं पाहायला मिळतं,
तर फक्त अ आणि क येथे, म्हणून पर्याय 4 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न 8. आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीचा कितवा भाग रेखांकित केलेला आहे. पहा कितवा भाग रेखांकित केलेला आहे. 1 2 3. किती भाग रेखांकित केलेला आहे. 3. कितीपैकी. 1 2 3 4 5 6 7 8. 8 पैकी 3 भाग रेखांकित केलेले आहेत. पहा पर्याय कुठं आहे. पर्याय 3रा.